दरम्यान नक्कीच या ठिकाणी आम्ही आभार देवमोगरा इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सौजन्याने YPL सीझन 1 आपण बघतायत यंगस्टर फाउंडेशनच्या माध्यमातून सर्व खेळाडूंना आम्ही विनंती करतोय आपण प्राइज डिस्ट्रीब्युशनला प्रारंभ करतोय प्राइज सेरेमनी सर्व खेळाडूंना आम्ही विनंती करतोय आपण यायचं आहे मुख्य मंचाच्या समोर यायचं आहे ज्या ठिकाणी आपल्याकडे चेअर सुद्धा आहेत त्या ठिकाणी आपण स्थानपन्न व्हा आणि विनंती असेल सर्व खेळाडूंना आपण या नक्कीच देवमोगरा इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड यांच्या माध्यमातून प्रेसिडेंट्स आपण बघतायत यंगस्टर प्रीमियर लीग आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं आमचा मान्यवरांचं आम्ही शब्दफुलाने हार्दिक स्वागत करतोय आणि प्रामुख्याने या ठिकाणी आम्ही धन्यवाद देतोय सन्माननीय आदरणीय कल्पकजी पाटील साहेब आणि सन्माननीय साईराज पाटील साहेबांना की त्यांच्या माध्यमातून भव्य दिव्य स्पर्धा या ठिकाणी आपण खूप चांगल्या पद्धतीने पार पाडलेले आहेत आणि सर्व यंगस्टर फाउंडेशनचे सर्व युवा टॅलेंट यांचं आम्ही प्रामुख्याने कौतुक करतोय कारण कमी वेळामध्ये एक अप्रतिम दैदिप्यमान सोहळा एक सुंदर मॅनेजमेंट कसं असावं याचं एक उत्तम उदाहरण म्हणजेच यंगस्टार फाउंडेशन आपल्याला बघायला मिळते प्रामुख्याने हे मैदान आम्हाला उपलब्ध करून दिले माई मिठागर सोसायटीच्या माध्यमातून त्यांचे आम्ही या ठिकाणी आभार प्रदर्शन करतोय आम्हाला जो जनरेटर प्रोव्हाइड केला गेलाय शुभमंगल डेकोरेटरच्या माध्यमातून त्यांचंही आम्ही या ठिकाणी आभार प्रदर्शन करतोय त्यानंतर सन्माननीय संजयजी चौधरी सरांना मी विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे सन्माननीय आदरणीय गोलंदाजीकडे सन्माननीय दिलीप राऊत सरांना मी विनंती करतोय माननीय सो नंदा राऊत मॅमला विनंती करतोय या पण मुख्य मंचावरती येऊन स्थानपन्न यायचं प्लीज प्रेमळ निवेदन यायचं आपण आमच्या मुख्य मंचाला नक्कीच रजाताई कीर्तने मॅम यांनाही आम्ही विनंती करतोय आपण रजताई कीर्तने मॅम यांना मी विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे तर नक्कीच आपण बघतो या ठिकाणी प्राइज सेरेमनीला आपण प्रारंभ करण्यापूर्वी या ठिकाणी सन्माननीय अजयजी ठाकूर साहेब आपल्यासोबत जोडले जातील आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करतील आणि त्यानंतर मात्र आपण प्राइज सेरेमनीला प्रारंभ करणार आहोत आम्ही विनंती करतोय सन्माननीय आदरणीय अजयजी ठाकूर सरांना की आपण नक्कीच आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचं आहे हॅलो महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपतींना वंदन करून आपल्याकडे यंगस्टर प्रतिष्ठानतर्फे आयोजित प्रीमियर लीग ही सीझनच्या बॉलवर आपण खेळली आणि त्यासाठी
आपले देवमोगरा इन्फ्रास्ट्रक्चरचे मालक कल्पक पाटील आणि साईराज पाटील यांचं फार मोठं योगदान या प्रीमियर लीगला लाभलेलं आहे. उपस्थित सर्व सन्माननीय इथे स्टेजवर आहेत त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. इथे प्रथम संजय चौधरी शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांचे तालुका अध्यक्ष चैतन्य आदित्य संघ मालक जयंत वैती साहेब मालक अपेक्षा मेहर साईराज मेहर अजय मेहर दिलीप राऊत आणि त्यांच्या पत्नी साईश सर्व संघ मालकांना मी खूप खूप धन्यवाद देतो की त्यांनी आपले संघ घेऊन ह्या प्रीमियर लीगला सहकार्य केलेलं आहे. तसेच ज्या ज्या लोकांनी आर्थिक सहकार्य केलं योगदान दिलं त्यांचंही मी खूप खूप अभिनंदन करतो. आणि खरोखरच आपल्या या यंगस्टरला पुरस्कृत करून कल्पक पाटील आणि साईराज पाटील यांनी पुढेही म्हणजे आज जी ही प्रीमियर लीग आहे याच्यापेक्षा भव्य दिव्य अशी प्रीमियर लीग आपल्याला पुढच्या वर्षी बघायला मिळेल. आणि आत्ताचे जे बक्षीस मला थोडं कमी वाटते ते पुढच्या वर्षी नक्कीच वाढेल अशी मी अपेक्षा करतो. कारण 1 लाखभर तरी बक्षीस असतं तर मला पण बरं वाटलं असतं. पण पुढच्या वर्षी जो कोणी विनर असेल त्याला ते 1 लाखाचं पारितोषिक मिळणार आहे असं आपले देवमोगराचे मालक यांनी सूचित केलेलं आहे. बरं ठीक आहे, खूप चांगलं आयोजन नियोजन आहे. पंच खूप चांगले आहेत, ऑर्गनायझर चांगले आहेत. आपले स्पीकर अजित पाटील आणि मंथन घरत खूप चांगलं. म्हणजे आज आपण यूट्यूबवर मला तर वाटतं 1 लाखभर लोकांनी तरी हे बघितलं असेल. मला आत्ताच्या आत्ता महाबळेश्वरून फोन आला की अजय तुझी टीम जिंकली आणि बहीण हरली. आम्ही हरलो काही नाही, मी आधीच डिक्लेअर केलेलं की लहान कप माझा असेल, मोठा कप माझ्या बहिणीचा असेल. ठीक आहे, खूप चांगल्या पद्धतीने आपण खेळलो. सर्व टीमचे अभिनंदन. कोणी हरलेलं नाही, कोणी जिंकलेलं नाही आहे. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. आणि भविष्यामध्ये आपला आज राजेंद्र गावित साहेब इकडे उपस्थित नाही आहेत, राजेशभाई सत्रा नाही आहेत किंवा मोठे नेते. आता आम्ही तुम्हालाच नेते म्हणून इथे एक सूचना वजा सांगतो की आपल्याला हे जे ग्राउंड आहे हे भव्य दिव्य असं संकुल करावं यासाठी आपण सर्वांनी हातभार लावायचा आहे. सर्वांच्या प्रयत्नांनी खूप चांगला असा हा संकुल उभा राहो अशी मी आई जगदंबे कडे प्रार्थना करतो. आणि सर्वांना पुन्हा शुभेच्छा देतो, यंगस्टरना शुभेच्छा देतो. आणि त्यांनी खूप चांगले उपक्रम मी तरी आज एवढ्या 10-1 वर्षामध्ये बघितलेले आहेत. समुद्र किनारा साफ करणं, कुठे अनेक सांस्कृतिक क्रीडा सर्व प्रकारचं. आणि माहीम गावाला जे वरदान आहे क्रीडा सांस्कृतिक शैक्षणिक हा वारसा आपण जपून ठेवलेला आहे. तो असाच पुढे जपून ठेवावा आणि वाढवावा. आणि 5 जून रोजी वृक्षारोपणाचा कार्यक्रम यंगस्टर ग्रुपने घेतलेला आहे. या सर्व उपक्रमामध्ये आपण सर्वजण सहभागी होऊन तेही आपण यशस्वी करूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू. आणि त्यानंतर नक्कीच आम्ही विनंती करतोय सन्माननीय आदरणीय अजयजी मेहर सरांना की आपण नक्कीच या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करायचंय. प्लीज आम्ही विनंती करतोय. त्यानंतर आम्ही विनंती करतोय माननीय सो अपेक्षा मेहर मॅम यांना की आपण आपलं मनोगत. देवमोगरा इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सौजन्याने आणि यंगस्टर प्रीमियर लीग यांनी हे आजच्या ज्या व्हाईट लेदर बॉल ह्या स्पर्धांचं जे आयोजन केलेलं आहे, सर्वप्रथम त्या आयोजकांना मी धन्यवाद देते की ही संधी आपल्या माहीम गावासाठी त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे. आणि विशेष म्हणजे देवमोगरा इन्फ्रास्ट्रक्चरच्या माध्यमातून कल्पक पाटील, साईराज पाटील, मला तो माननीय गावित साहेबांनाही धन्यवाद द्यावा लागेल.
त्याचबरोबर रोहित गावित हे पण त्याच्यामध्ये आहेत. सर्व यंगस्टारची टीम आणि आजचं जे काही आयोजन केलेलं होतं या आयोजकांना या ठिकाणी मी खूप खूप धन्यवाद देते की ही स्पर्धा जी आहे ती प्रत्येकाने आपले 6 संघ म्हणून इतकी मेहनतीने आणि उत्तम रीतीने पार पाडलेली आहे. प्रत्येक संघामध्ये जे खेळाडू होते ते प्रत्येक खेळाडू आपलं बेस्ट देण्याचा प्रयत्न करत होते. त्याचबरोबर इथे जे काही समालोचन करणारे आहेत त्यांनीही अतिशय उत्तम असं समालोचन केलेलं आहे. त्याचबरोबर यूट्यूबच्या माध्यमातून हा खेळ ज्यांनी बघितला असेल त्यांनाही खूप ह्या ठिकाणी कौतुक करावं असं वाटेल आणि ही स्पर्धा त्यांनाही तिथे घेण्याचा म्हणजे प्रोत्साहन मिळणार आहे. आणि आत्ताच जसं बोललं की आपण ह्या ग्राउंडच्या विषयात इथे जे उपस्थित आहेत मान्यवर त्या सगळ्यांनीच आपण ह्याच्यात हातभार लावायचा आहे आणि आपल्या माहीम गावासाठी एक विशाल प्रशस्त असं ग्राउंड करायचा निर्धार करायचा आहे. त्यासोबत वृक्ष लागवड हे आपली आवश्यक गरज आहे तर त्याच्यात सगळ्यांनी सहभाग द्यायचा आहे असं या ठिकाणी मी बोलते. आज या ठिकाणी जरी माझा संघ हरला तरी परंतु माझ्या भावाची टीम जरी जिंकलेली असेल तरी सगळ्या सहभागी संघांचं कौतुक करते आणि जिंकलेल्यांचं अभिनंदन आणि हरलेल्यांचं सुद्धा कौतुक करते आणि इथेच थांबते. धन्यवाद. आणि त्यानंतर आणखीन एक महत्त्वाचा दिवस आजचा आपल्याला बघायला मिळतोय. प्रामुख्याने आज अजय जी ठाकूर सरांचा लग्नाचा 25वा वाढदिवस आहे. त्यासाठी आपण बघू शकाल की जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांना आपण शुभेच्छा देऊया. या ठिकाणी आपण बघू शकाल एक मोठा दिवस 25वा लग्नाचा वाढदिवस आपण बघू शकाल. आणि प्रामुख्याने नक्कीच या ठिकाणी आपण बघतायत की 12 वाजून गेलेले आहेत म्हणजेच आजचा दिवस आपल्याला बघायला मिळतोय. सर्व आमच्या क्रीडा रसिकांच्या माध्यमातून क्रीडापटूंच्या माध्यमातून आम्ही त्यांना खूप खूप शुभेच्छा देतोय आणि नक्कीच खूप खूप या ठिकाणी शुभेच्छा दिल्या जात आहेत. आणि त्यानंतर आपण या ठिकाणी प्राइज सेरेमनीला प्रारंभ करतोय. वळतो आपण मॅन ऑफ द मॅच कडे. फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच कोण असेल? कोण असेल फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच? मिस्टर आकाश बनिया या आपण मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी. दरम्यान साईराज पाटील सरांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच मिस्टर आकाश बनिया मॅन इन गोल्डन फॉर्म आकाश बनिया वेल प्लेड मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी आपण स्वीकारताना आपण बघू शकाल सन्माननीय साईराज पाटील सरांच्या शुभ हस्ते जोरदार टाळ्यांचा गजर आपण इथे करायचा आहे. आणि आकाश आमच्या सोबत जोडला जाईल. आकाश या नक्कीच. आकाश फायनल मॅच आणि तुमचा परफॉर्मन्स लाजबाब होता. काय म्हटलं होतं या ठिकाणी? स्कोर तुमचा पूर्णतः थांबला होता. 4 षटकामध्ये तुमच्या 59 धावा होत्या. त्यानंतर ओपनिंग टीमने एक जबरदस्त कमबॅकिंग केली आणि मागच्या डेथ ओव्हरला मात्र तुझी धुवाधार बॅटिंग केले. काय म्हणशील, काय डोक्यात चाललं होतं ज्यावेळेला की किती धावा या ठिकाणी आपल्या संघाला एका चांगल्या सुस्थितीमध्ये घेऊन जातील? आमच्या कॅप्टनने पहिलेच बोललो की 110 आपल्याला धावा पाहिजेत. आम्ही या विचाराने खेळत होतो तर मला संधी भेटली, मी सोनं करून दाखवलं. आणि ही स्पर्धा किती एन्जॉय केली तुम्ही? कारण लेदर मॅच डे नाईट टुर्नामेंट कमी बघायला मिळतात आणि या ठिकाणी सन्माननीय कल्पकजी पाटील साहेब असतील, सायरा पाटील साहेब असतील, देवमोगरा इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून आमचे एक्स्ट्राचे सर्व मेंबर्स असतील, तुम्हाला एक मोठं व्यासपीठ दिलंय. काय म्हणशील या व्यासपीठाबद्दल? खूप चांगलं ऑर्गनाईज केलं ते पण. कल्पक काका पण हातभार लावायचे, धन्यवाद कल्पक. आणि नक्कीच बेस्ट ऑफ लक तुम्हाला तुमच्या नेक्स्ट मॅचसाठी, फ्युचरसाठी. त्यानंतर आपण वळतोय उत्कृष्ट गोलंदाज कोण असेल
उत्कृष्ट गोलंदाज कोण असेल? उत्कृष्ट गोलंदाज मित्रांनो, तुमचा आवाज कमी पडतोय. आणि उत्कृष्ट गोलंदाज मॅन इन गोल्डन मिस्टर यश किनी. 9 विकेट आपल्याला बघायला मिळत आहेत. अर्पल्ला कॅप होल्डर शेफरची चोरी सरांना मी विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी नक्कीच शेफर चोरी सरांना मी विनंती करतो या आपण आपल्या शुभ हस्ते आपण बघू शकाल. जोरदार टाळ्यांचा गजर यशसाठी. यश आमच्यासोबत जोडले जात आहेत. यश यायचं आपण. यश अभिनंदन तुमचं. प्रामुख्याने पहिला प्रश्न, या अगोदर आपण हायेस्ट विकेट टेकर हा किताब मिळवला होता का? नाही. आणि आता तो तुम्ही मिळवतात, कसं वाटतं या ठिकाणी तुम्हाला? खूप आनंद वाटतो मला. आणि प्रामुख्याने हे जे व्यासपीठ तुम्हाला निर्माण करून दिले ते शॉर्टकटमध्ये बोलत जाऊ नका, थोडं लॉंग बोलत जा. कसं वाटतं या ठिकाणी जे व्यासपीठ तुम्हाला निर्माण करून दिले? खूप चांगलं वाटते मला. तर नक्कीच या ठिकाणी बेस्ट ऑफ लक असेल मिस्टर यश किनी यांना. आणि या ठिकाणी बेस्ट बॅट्समन उत्कृष्ट फलंदाज कोण असेल? उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट फलंदाज आपण बघतोय ज्याच्या नावावरती धावा आपल्याला बघायला मिळतात. 112 धावा. मॅन इन गोल्डन फॉर्म मिस्टर प्रतीक या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. प्रतीक आपण उत्कृष्ट फलंदाज प्रतीक. या लवकर या ठिकाणी आपण बघू शकाल मिस्टर प्रतीक अप्पी या नावानं मात्र प्रसिद्ध खेळाडू आहे. सन्माननीय संजयजी चौधरी सरांच्या शुभ हस्ते मात्र आपण बघू शकाल या ठिकाणी बेस्ट बॅट्समन वेल प्लेड 112 धावा आपण बघू शकाल. नक्कीच या ठिकाणी साहिल मात्रे सरांना मी विनंती करतो या आपण. तर नक्कीच प्रतीक आमच्या सोबत जोडले जातात. प्रतीक, तुम्हाला मी टेनिस क्रिकेट खेळताना भरपूर वेळा बघितलंय. या ठिकाणी बेस्ट बॅट्समन आणि तो पण लेदर क्रिकेटमध्ये तुम्ही या अगोदर मिळवला होता का? नाही, पहिल्यांदाच भेटलाय मला. आणि त्यामागे मुख्य कारण आहे किती अभ्यास, किती रिदम आणि किती प्रॅक्टिस तुम्ही या ठिकाणी केली होती की तुम्ही सर्व खेळाडूंना डॉमिनेट करत या ठिकाणी बेस्ट बॅट्समन हा अवॉर्ड घेत आहेत? डॉमिनेट वगैरे असं काही नाही, फक्त जो बॉल येत होता बॉलला फेस करत होतो. आणि ॲक्च्युली म्हणजे थँक्यू म्हणायचं तर आदित्य दादाला जाईल, मला चांगली संधी दिली खेळण्याची, त्यासाठी मी चांगला खेळू शकलो. बेस्ट ऑफ लक तुम्हाला नेक्स्ट मॅच साठी असेल. त्यानंतर आपण बोलतोय आणि त्यानंतर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक कोण असेल? तुमचा आवाज मित्रांनो कमी झालाय. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहेत यश राऊत, माहीम न्यू स्टार. कोणीतरी यायचं आहे यश राऊतच्या संघातील, या आपण विनंती करतोय. यज्ञेश पाटील येत आहेत. सन्माननीय जैनजी भोती सरांना मी विनंती करतोय, जैन दादांना विनंती करतोय. जैन दादाच्या शुभ हस्ते यज्ञेश या. आपण बघू शकाल यज्ञेश पाटील सर मात्र ही
आणि ऑरेंज कॅप होल्डर आपण या प्लीज, प्रत्येकी आपण ऑरेंज कॅप आपल्याला साहिल म्हात्रे सरांच्या माध्यमातून प्रोव्हाइड केली जाईल. जोरदार टाळ्यांचा गजर, सन्मान, ताज आपण बघू शकाल प्रतीकने इथे मिळवलाय आणि साहिल म्हात्रे सरांच्या माध्यमातून ती कॅप प्रोव्हाइड केली गेली. आपण बघू शकाल या ठिकाणी अतिशय सुंदर असा सन्मान आपण बघतो. वेल डन, गुड जॉब सर प्रतीक. आणि पर्पल कॅप होल्डर यश किनी आपण साहिल सरांच्या माध्यमातून, साहिलजी म्हात्रे सरांच्या माध्यमातून आपण बघू शकाल. जोरदार टाळ्यांचा गजर या ठिकाणी आपण बघू शकाल. पर्पल कॅप होल्डर हायेस्ट विकेट टेकर हा सन्मान घेताना मिस्टर यश. त्यानंतर आमचे दोन्ही पंचांना मी विनंती करतो आपला आभार प्रदर्शन केले जाईल प्लीज. या सचिन मोरे सर आणि संजय पाटील सरांना मी विनंती करतो. जोरदार टाळ्यांचा गजर, अतिशय सुंदर न्यूट्रल पंचगिरी आपल्याला बघायला मिळते. दोन्ही अप्रतिम अशी जोडी आपल्याला बघायला मिळते. प्रामुख्याने बऱ्याच MCAच्या स्पर्धा हँडल करणारे आमचे दोन्ही अनमोल अशी रत्न या ठिकाणी येतात आणि त्यांचा आभार प्रदर्शन या ठिकाणी केलं जाईल. सन्माननीय कल्पकजी पाटील सरांना मी विनंती करतो आपले शुभ असो या ठिकाणी सन्मान चिन्ह आणि मायेचा पुष्पगुच्छ देऊन तुमच्या मित्रांनो टाळ्या थांबतायत. रखरखत्या उन्हामध्ये ज्याने एक सुंदर पंचगिरी केले आपण बघू शकाल सचिन जी मोरे सर. आणि त्यानंतर आम्ही आमंत्रित करतो सन्माननीय संजय पाटील सरांना यायचं प्लीज. आपण कल्पकजी पाटील सरांना मी पुनश्च विनंती करतोय की आपण त्यांचं यथोचित आभार प्रदर्शन केले जाते आणि सन्मान चिन्ह दिले जाते. वेल डन. थँक्यू. आणि दरम्यान संजय पाटील सर मात्र आमच्यासोबत जोडले जातील प्लीज. आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचं आहे प्लीज. धन्यवाद अजित. सन्माननीय व्यासपीठ, मला वाटतं आता हे बोलायचं तसं टाईम नाही आहे. सगळ्यांना घरी जायचं आहे, झोपायचं आहे. काल पण जागरण आहे, त्यांचं पण आमचं पण. परंतु दोन गोष्टी फक्त बोलतोय. सर्वप्रथम विजय मॅट नसेल तर टर्फ असावे अशी माझी अपेक्षा आहे आणि बघूया तुम्ही ती पूर्ण कराल अशी माझी खात्री आहे. जास्त काही बोलत नाही कारण मगाशीच बोललो होतं, हे बोलण्याचा टाईम नाही आहे. आणि सर्वांचं पुन्हा एकदा आभार मानतो. मला इकडे संधी दिली त्याबद्दल पुन्हा एकदा आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र. येस, त्यानंतर आपण बघू शकाल पाटील नेटवर्कचे सर्व्हिस सरदार आम्ही नितेश पाटील सरांना बोलवतो. युट्यूबच्या माध्यमातून घर बसल्या आपण स्मार्ट TV, स्मार्ट फोनवरती आपण मॅचचा आनंद घेत आहेत. नितेश पाटील यांचं आभार प्रदर्शन केले जाते. सन्माननीय अजयजी ठाकूर सरांना विनंती करतो. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अप्रतिम असं. आणि त्यानंतर आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आमचं DJ मास्टर DJ वैभव आपण आपल्या या ठिकाणी आभार प्रदर्शन केलं जाईल. सुंदर अशी गाणी आणि त्यानंतर एक अप्रतिम असा आवाज आम्हाला प्रोव्हाइड केला गेला आहे त्याबद्दल नक्कीच DJ वैभव यांचं या ठिकाणी पुष्पगुच्छ. सौरभ मान्य अपेक्षा मेहर मॅम यांना मी विनंती करतोय. सौरभ यांचं यथोचित आभार प्रदर्शन आपण करतोय. त्यानंतर सन्मानी मंथनजी गरज साहेब एक गोड आवाज ज्याने अप्रतिम असं आपलं एंटरटेनमेंट केलेलं आहे. अतिशय सुंदर असं समालोचक आणि समालोचन एक उच्च दर्जाचं आपल्याला बघायला मिळालंय. सन्माननीय चैतन्य वर्तक सरांना मी विनंती करतोय. अध्यक्ष एंगस्टार फाउंडेशन त्यांच्या शुभ हस्ते यथोचित शुभ सन्मान
आपण बघू शकाल आभार प्रदर्शन केले जाते. आणि वलटो या ठिकाणी आपण तसेच आपले मायखोप गावाचे सुपुत्र अजित पाटील यांनी पण आपल्याला 2 दिवस आपल्याला जे समालोचन करून आपली सर्वांची त्यांची एक खासियत अशी आहे की ते शेरो शायरीमध्ये त्यांची समालोचन करायची पद्धत आहे ती सर्वांसाठी खूप वेगळी आहे. त्यामुळे त्यांचे मी आभार मानतो आहे. आणि वेळोवेळी आम्हाला ते मदत करत असतात. आमची कबड्डी लीग असो, शूटिंग बॉल स्पर्धा असो किंवा क्रिकेट स्पर्धा असो, हे आम्हाला वेळोवेळी आम्हाला सहकार्य करत असतात. त्यांचं मी एक यथोचित सन्मान करण्यासाठी मी अजयजी मेहर यांना विनंती करतो आहे की त्यांनी अजित पाटील यांचं यथोचित स्वागत सन्मान करायचं आहे. मी मुकेशजी करबट यांना विनंती करतो की त्यांनी कृपया व्यासपीठावर यायचं आहे. मी मुकेशजी करबट यांना विनंती करतो की त्यांनी कृपया मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. आणि पुढे आम्ही या ठिकाणी आभार प्रदर्शन करतोय की महिम सोसायटीच्या माध्यमातून हे जे ग्राउंड आम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड करून दिले त्याबद्दल नक्की सर्व सोसायटी सर्व मेंबर्स आम्ही त्यांचं या ठिकाणी आभार प्रदर्शन करतोय आणि त्यांना धन्यवाद देतोय की सुंदर असं ग्राउंड आम्हाला त्यांनी प्रोव्हाइड करून दिले. माई मिठागर सोसायटीचा आम्ही नक्कीच आभारी आहोत. नक्कीच आम्ही आता द्वितीय सेकंड रनरअप संघाला विनंती करतो यायचं पण मालिकावीर नंतर देऊया ना ते दिल्यानंतर मालिकावीर देऊया. चला विनंती करतो रनरअप संघ आपण या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आपल्याला बघायला मिळतोय. माहीम वडराई वॉरियर्स आपण यायचंय. या ठिकाणी नक्कीच माहीम वडराई संघाच्या संघनायक आणि त्यांच्या सर्व खेळाडू यायचं आहे. चला या ठिकाणी मात्र वेल डन गुड जॉब. माहीम वडराई संघ रनरअप संघ ठरलाय. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आपण बघताय. रनरअप संघ माहीम वडराई वॉरियर्स सिल्वर मेडल देऊन नक्कीच त्यांचा यथोचित शुभ सन्मान आपण बघू शकाल त्यांचा केला जातोय. नक्कीच या ठिकाणी मेडल मात्र प्रोव्हाइड केले गेले. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. माहीम वडराई वॉरियर्स संघ या ठिकाणी उपविजेता ठरतोय. रनरअप ठरतायत या ठिकाणी आपण बघू शकाल.
तर नक्कीच संगणक आपण या ठिकाणी यायचंय. अतिशय सुंदर अशी आकर्षक ट्रॉफी आणि रोख रक्कम सन्मानी आदरणीय साईराज पाटील सरांना विनंती आपण करतोय की आपण या ठिकाणी पारितोषिक वितरण करायचं आहे. रोख रक्कम आपण बघतायत आणि आकर्षक अशी ट्रॉफी या ठिकाणी दिली जाईल. वडराई संघ करतोय 2023चा रनर अप संघ आपल्याला बघायला मिळतोय. अप्रतिम असं फोटो सेशन आपण बघतायत. टाइम वडराई वॉरियर संघ ठरतो यावेळेला रनर अप संघ 2023 मध्ये आपण बघतायत. दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी स्वीकारताना संपूर्ण टीम आपल्याला बघायला मिळते. आणि नक्कीच या ठिकाणी मात्र माईम वॉरियर संघाचे संगणक आमच्यासोबत जोडले जात आहेत. माईम वॉरियर संघाचे संगणक आपण यायचं आहे. अभिनंदन. या ठिकाणी रनरअप संघ आपण ठरलात. फायनलची मॅच महत्वाची मॅच होती. आकाश बदियाने शेवटच्या षटकामध्ये मारलेल्या धावा आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये तुमचे गेलेले विकेट हे मात्र मॅचवरती भरपूर प्रभाव टाकून गेला असं मला वाटते. तुम्ही काय म्हणाल? हो नक्कीच. पहिलं आमची स्टार्टिंग पहिल्या पॉवर प्लेमध्ये आम्ही 60 रन दिल्या. नंतर आम्ही कमबॅक केलं तेव्हा आम्ही कमबॅक केलं 8 विकेट आम्ही 77ला काढले. मुलांना टार्गेट दिलं की आपण 95 किंवा 100 याच्यामध्ये आपण करूया. पण बनियानी चांगली बॅटिंग केली आणि त्यांनी 115 परत स्कोअर केला. आणि मी माझे टीम सहकार्याचं खूप अभिनंदन करतो, कारण ज्याप्रमाणे त्या लोकांनी पूर्ण स्पर्धेत बॉलिंग केली. कारण आमच्या टीममध्ये एवढी बॅटिंग ऑर्डर नव्हती, फक्त 6 जण बॅटिंग ऑर्डर होती. त्यांनी संपूर्ण स्पर्धेत पूर्ण अशी अप्रतिम बॉलिंग केली. कुठली मी बघितले नाही की त्या लोकांनी 3 मॅच त्यांनी 80च्या आत कोलॅप्स केले. अपूर्ण मी त्यांचं अभिनंदन करतो आणि जिंकलेल्या टीमचे सुद्धा अभिनंदन करतो. बेस्ट ऑफ लक. त्यानंतर बोलतो आपण मॅन ऑफ द सिरीज. आणि मॅन ऑफ द सिरीज कोण असेल? आणि मॅन ऑफ द सिरीज यावेळेला घोषित केले जाते. पुनश्च मॅन ऑफ द सिरीज अवॉर्ड गोज टू, देर इज नो नीड टू से नेम ऑफ द वन, मिस्टर प्रतीक ठरतायत या ठिकाणी मॅन ऑफ द सिरीज. या आपण सन्माननीय अजयजी ठाकूर सरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मॅन ऑफ द सिरीज दिले जाईल. आणि प्रतीक या ठिकाणी करतात मॅन ऑफ द सिरीज. वेल डन. बेस्ट ऑफ लक नेक्स्ट मॅच साठी. आणि त्यानंतर जाऊया आपण या स्पर्धेचे अंतिम विजेता संघ माईम टायगर्स. आपण यायचं माईम टायगर संघाच्या संघनायक आणि सर्व खेळाडूंना मी विनंती करतोय आपण आपलं पारितोषिक स्वीकारण्यासाठी यायचं. रोख रक्कम, आकर्षक ट्रॉफी आपण बघतात. सन्माननीय आदरणीय कल्पकजी पाटील सरांच्या शुभ हस्ते दिले जाईल या ठिकाणी मॅन प्रथम पारितोषिक. वेल डन, गुड जॉब.
मेडल गोल्ड आपण बघतायत गोल्डन मेडल स्वीकारताना या ठिकाणी माहीम टायगर संघाचे ओनर सर्व खेळाडू अभिनंदन. चॅम्पियन संघ आपल्याला बघायला मिळतो माहीम टायगर. या ठिकाणी नक्कीच आपण बघतायत मेडल स्वीकारताना संपूर्ण टीम. सन्माननीय कल्पक पाटील सरांचे शुभ हस्ते दिले जाईल. प्रथम विजेत्या संघाची ट्रॉफी आणि रोख रक्कम आपण बघू शकाल. संपूर्ण संघ आणि संगणक या ठिकाणी यायचं आहे. अतिशय सुंदर अशी आकर्षक ट्रॉफी स्वीकारण्यासाठी विजेता संघ 2023चा चॅम्पियन संघ आपल्याला बघायला मिळतोय माहीम टायगर्स. सुंदर असं दृश्य आपण बघतायत. फायनल विजेता संघ चॅम्पियन संघ आपल्याला बघायला मिळत आहेत माहीम टायगर्स आणि त्यांचे संघ मालक आहेत सन्माननीय अजयजी ठाकूर साहेब. त्यांच्या चेहऱ्यावरती स्मिताचं लग्नाचा आजचा 25वा वाढदिवस आणि इथून राहिले ते अजिंक्य असा सुंदर योग इथे जुळून आलाय. आपण बघू शकाल इथे पुनश्च आम्ही सर्व संघ मालक चे आभार प्रदर्शन करतोय. त्याचा एक सुंदर साथ आम्हाला मिळाला आहे आणि दरम्यान सन्माननीय कल्पकजी पाटील साहेब असतील साईराज पाटील साहेब असतील त्यांचं या ठिकाणी आभार प्रदर्शन कारण त्यांच्याच मुळेच खऱ्या अर्थाने या दैदिप्यमान सोहळा आपल्याला बघायला मिळाला.